त्याबद्दल सगळं संध्याकाळी ठरवून घ्या व्यवस्थित. आणि बरं एक काम कर, गण्याला सांग बरं का, मला काहीच माहित नाही कारण. ठीक आहे नाना, भेटूयात मग. चला मग, ओके बाय. बाय 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 बाय. चल रे नाण्या, इकडे चल. कुठे कुठे घालतोय? बरं भावट्या, मला सांग गणपतीची तयारी कुठपर्यंत आली, काय झालंय, काय करायचंय, लवकर सांग. अरे सिद्ध्या, खजिनदार गाणे आहे. अरे मग गण्या आहे कुठं भाऊ? येतोय तो. अरे कुठे येतोय? देवा, आता कोण आलं? भाऊ भाऊ तुमच्यासाठी एकदम मस्त न्यूज आली आहे, एकदम लेटेस्ट. अरे यावेळेस आपल्याकडून चिकार वर्गणी जमा झाली आहे. अरे मस्तच, म्हणजे यावर्षी आपल्याला अजून नवीन प्रयोग करता येणार. अरे ते सोड, तरी सुद्धा आपल्याकडे चिक्कार पैसा होतोय. अरे म्हणजे अरे शिर्या, एक तर जास्त पाऊस, स्वाईन फ्लूची साथ, त्यामुळे कित्येक कारण आहेत आपल्याला. आणि जास्त पावसामुळे आपण खेळ पण कमी घेऊ आणि स्वाईन फ्लू मुळे लोकही कमी येणार. अरे गपे, अरे जेवणाचा, प्रसादाचा, बक्षिसांचा सगळेच खर्च वाचले ना. अरे मग आपण दारू पार्टी करूया. आणि अरे दारू काय दारू, डान्स वान्स काय रे तू का असा निराश? अरे होणारच ना, तुमचे असले विचार बघून कुठल्याही चांगल्या माणसाची हीच रिॲक्शन असणार आहे. तो म्हणतोय दारू, तू म्हणतोय डान्स. वा, अरे लोक वर्गणी कशासाठी देतात आपल्याला? सत्कारने लावण्याकरता. ह्या कामासाठी तर नक्कीच नाही ना. हाच पैसा जर का आपण गरिबांसाठी अन्न आणि अनाथांना दान केला असता तर 4 आशीर्वाद पडले असते आपल्या पदरी. वाह, मानलं मित्रांनो, मानलं. मला जगायचंय, मला मरायचंय. या उद्गाराच्या पाठीमागे वाटते ती खोटी कर्म करायची आहेत. हे ब्रीद वाक्य आज सर्व जगाने स्वीकारले, पण मी नाही. हे सगळं जे घडतंय हे मला तर पटत नाहीये. कदाचित तुम्हालाही पटत नसणार. तर मग काय, गप्प बसणार नाही ना? तर मग द्या साथ याला विरोध करायला.